नमस्कार, मी राजरत्न जोंधळे. टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत. ज्या पोलिसांवर गुन्हेगारांना पकडण्याची जबाबदारी असते त्यांचेच गुन्हेगारांशी जवळचे संबंध आढळल्यानं पुणे पोलीस दलातील 2 पोलिसांचं तडकाफडकी निलंबन करण्यात आलंय. ही कारवाई गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त निखिल पिंगे यांनी केली. पोलीस हवालदार शुभम जयवंत देसाई व अभिनव बापूराव लडकत अशी निलंबित केलेल्या पोलिसांची नावं आहेत. एका आरोपींच्या चौकशीतून त्याचे या पोलिसांशी संबंध असल्याचं आढळल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. 17 नोव्हेंबर रोजी समर्थ पोलिसांनी नागेश्वर मंदिराजवळून औदुंबर अर्जुन सोनवणे वय 65 वर्ष याला जुगार घेताना पकडलं. तपासात सोनवणे हा सोमवार पेठेतील बाळा उर्फ प्रवीण चव्हाण याच्या सांगण्यावरून मटका घेत असल्याचं निष्पन्न झालं. त्यानुसार पोलिसांनी बाळा चव्हाणला ताब्यात घेत चौकशी सुरू केली. त्याच्या मोबाईलचं तांत्रिक विश्लेषणही करण्यात आलं. यावेळी या दोन्ही पोलीस हवालदारांशी बाळा चव्हाण याच्याशी नियमित कॉल होत असल्याचं आढळलं. विशेषतः हवालदार शुभम देसाई यांनी आरोपीशी नियमित कॉलद्वारे संपर्क ठेवल्याचं निष्पन्न झालं. दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार दोन्ही हवालदारांना यापूर्वी अवैध धंदेवाल्यांपासून दूर राहण्याच्या, गुन्हेगारांशी संबंध न ठेवण्याच्या स्पष्ट सूचना वरिष्ठांकडून देण्यात आल्या होत्या. त्यानंतरही त्यांचे आरोपींशी संपर्क आढळले. हवालदारांनी कर्तव्यामध्ये बेफिक्री व पोलीस दलाची प्रतिमा मलिन करणारे वर्तन केल्यामुळे पोलीस दलाचा विश्वास डळमळीत करण्याची कृत्य केल्याचं निरीक्षण वरिष्ठांनी नोंदवलं. याच पार्श्वभूमीवर डीसीपी निखिल पिंगे यांनी दोन्ही हवालदारांना ताबडतोब निलंबित केलं. दरम्यान पोलीस दलाला बदनाम करणाऱ्या कोणत्याही कर्मचाऱ्याला पाठीशी घालणार असल्याचं थेट संकेत या कारवाईतून देण्यात आलेत. या कारवाईचं पुणेकरांकडूनही स्वागत करण्यात येतोय. आता जोकासू एसटीपी या अत्याधुनिक जॅपनीज तंत्रज्ञानाने सुसज्ज, क्विक इन्स्टॉलेशन, एनर्जी एफिशियंट, नॉइजलेस ब्लोअर्स, लो मेंटेनन्स या आणि अशा वैशिष्ट्यांनी परिपूर्ण जोकासू एसटीपी तंत्रज्ञान प्रकल्प उभारणीपासून ते विक्री पश्चात समाधानकारक सेवा देणारी, भारताबरोबरच परदेशात देखील प्रकल्पांची यशस्वी उभारणी करणारी कंपनी डेक्कन वॉटर ट्रीटमेंट प्रायव्हेट लिमिटेड.